अजून देखील आजच्या दिवसामध्ये सुपर ओव्हर झाली नाहीये. ते सुपर ओव्हर कदाचित या मॅच मध्ये आले असते, परंतु सचिन माने या सामनावीराचा पुरस्कार देऊन आपल्याला सन्मानित केलं जाईल. माइंड फ्रॉम मानेवाडी सचिन माने या. आणि या लीग पद्धतीचा हा शेवटचा सामना. श्रेयस 11 कराड ग्रामीण टॉस जिंकला, त्यांनी घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. पाटण वॉरियर्सला बॅटिंगसाठी आमंत्रित केले आणि बॅटिंग कशा प्रकारे होईल हे पाहायचंय, कारण आजचा दिवस मात्र पाटण वॉरियर्सने गाजवलाय आणि पावसाची प्रतीक्षा आहे. जर पाऊस आला तर अजून मजा येईल, कारण पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट थरार आपण पाहतोय. सचिन माने या प्लेअर ऑफ द मॅच. आपण आपल्या पुरस्काराचा स्वीकार करायचा आहे. दोस्ती 11 कराड आणि महाराजा भोर दोन्ही टीम आपण सज्ज राहायचं. यानंतर आपली लढत आहे उपांत्य लढत क्रमांक 1. आपण दोन्ही टीम कॅप्टन सज्ज राहा. मॅचला होते सुरुवात. षटक क्रमांक 1 प्रणव पवार मॅन फ्रॉम कासार शिरंबे आणि या आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले गणेश शिंदे आणि त्यांच्या बरोबरीने भरत कुराडे. मॅन फ्रॉम गोशटवाडी नॉन स्ट्राईकला आहेत गणेश शिंदे. सामन्याला होते सुरुवात. गोलंदाज तयार. पहिला चेंडू. पहिला चेंडू हा पायावर टाकलेला, ग्लान्स केलाय. गोशांकी क्षेत्रामध्ये 1 धाव प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धाव संख्याचा श्री गणेश होतोय. टीम पाटण वॉरियर्सने आज चांगला खेळ केलाय, कारण ज्या प्रकारे त्यांनी या पहिले 3 सामने जिंकलेत, हा 4था सामना खेळते. आत्मविश्वास त्यांचा देखील दुणावला असेल. दुसऱ्या बाजूला कराड ग्रामीण श्रेयस 11 हा संघ. हा वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, परंतु वेगाबरोबर दिशा खराब आहे. वाईट +1 या 2 अवंतर धावा. या 2 अतिरिक्त धावा टीमच्या टोटल मध्ये जोडल्या जात आहेत. 3 धावा धाव फलकावर. प्रणव पवार 32 या संघासोबत ज्या वेळेला त्यांनी पहिला चेंडू विजय पावले यांना हाताळला होता, तो आजचा बॉल ऑफ द डे असेल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. दिशा खराब आहे. एस इट इज अ व्हाईट बॉल. एक अवंतर धाव. महाराजा 11 भोर. लक्षात घ्या संपूर्ण टीम, जर तुम्ही ऑनलाईन मॅच पाहत असाल तर प्लीज आपण रिपोर्टिंग करा, कारण यानंतर आपला सामना आहे. दोस्ती 11 कराड उपस्थित राहिलेले आहेत, कारण तुमचा कॉन्टॅक्ट होत नाहीये, त्यामुळे प्लीज आपण फास्ट या. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. फटका फसला होता, परंतु नुकसान होणार नाहीये, कारण चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय. 1 धाव. भरत कुराडे आणि त्यांच्या बरोबरीने आहेत गणेश शिंदे. मिस्टर PTPL कोहिनूर ऑफ पाटण तालुका गणेश शिंदे. त्या दुसऱ्या बाजूला पाटण तालुका क्रिकेटचा फायटर जेट. या वर्षीचा पावसाळी हंगामामध्ये चर्चेमध्ये असलेले नाव भरत कुराडे. लेंथ बॉल पिक केला आणि 6 धावांसाठी टिक केला. भरत अर्जुन कुराडे, गोशटवाडी गावचा ब्रँड दाखवणारा पाटण तालुक्याच्या क्रिकेटचा दर्जेदार. टीमची धाव संख्या धाव फलकावर 11. 3 चेंडूंचा खेळ झालाय. हा देखील चेंडू पायावर टाकलेला. ड्राईव्ह ग्लान्स करण्याचा प्रयत्न. 1 धाव मात्र प्राप्त केली जाते. लेग बाय स्वरूपात. धावा येणं महत्वाचं आहे, त्या धावा यायला पाहिजेत. परत कुराडे इथे मात्र आघाडीची जोडी बदल झाले. पाठच्या सामन्याचा विचार केला तर गणेश शिंदे यांच्या बरोबरीने दुसरे खेळाडू होते आणि इथे मात्र आता भरत कुराडे आलेत. मॅच मध्ये धावा कराव्या लागतील. पाटण वॉरियर्सला प्रथमतः बॅटिंग करते. 4 चेंडू अखेर 12 धावा. हलक्या हाताने फक्त चेंडूला ढकललाय. क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑनला 1 धाव प्राप्त केली जाईल. गणेश शिंदे एक सेन्सिबल खेळाडू आहेत, म्हणजे चेंडूच्या मेरिट प्रमाणे जर पाटण तालुक्यामध्ये फलंदाजी कोण करत असेल तर त्यांचं नाव आहे मिस्टर PTPL गणेश शिंदे. आणि या चेंडूच्या दर्जा जसा असेल तसा बॅटर फलंदाजी करत असतो. 5 चेंडू अखेर 13.
शेवटचा चेंडू अपरकट करण्याचा प्रयत्न, उसळता चेंडू हाताळला जातोय. चांगली गोलंदाजी प्रणव पवार, मानफॉर्म कासर शिरेंबे यांच्या माध्यमातून होत असताना एक षटकार आला. त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी, पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 13. टीम पाटण वॉरियर्स साळके, मॅन फ्रॉम उंडाळे, एक उद्यानमुख खेळाडू आहेत. पहिला चेंडू गौरव साळके यांचा, मिस्टर पीटीपीएल गणेश सुरेश शिंदे यांच्या बॅट मधून पाटण तालुक्याचा ब्रँड दाखवणारा येतोय षटकार. हा देखील शॉट ऑफ लेनचा चेंडू, स्टँड अँड डिलिव्हर स्टेट डाऊन द ग्राउंड, लाजवाब स्ट्रोक, गणेश शिंदे यांच्या बॅटमधून षटकार. गौरव साळके यांना खूप काही शिकायला मिळेल या स्पर्धेतून, कारण समोर जर विचार केला तर गणेश शिंदे, कोहिनूर ऑफ पाटण तालुका, पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटमधील एक अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमधील मोठं नाव. आणि गौरव साळके फक्त वय वर्ष 16, आज उंडाळे गावासाठी चांगलं क्रिकेट खेळलेत आणि कराड ग्रामीण प्रीमियर लीग जी याच मैदानामध्ये दिवसरात्र स्पर्धा झाली होती, त्या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. परंतु या गोष्टी त्यांना खूप काही शिकवून जातील. इथे मात्र सलगचा तिसरा 3 इन अ रो, कमालीचा टायमिंग, षटकार. फलकावर ज्या प्रकारे गणेश शिंदे आक्रमण करतायत, एक उद्यानमुख खेळाडू आहेत आणि त्यांना हा अनुभव मात्र त्यांच्या क्रिकेटच्या करिअर मध्ये खूप कामी येईल. सलगचे 3 षटकार मारलेत गणेश शिंदे यांनी. टीमची धावसंख्या 19. पहा तमाम प्रेक्षक वर्ग आणि रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतात. हा खोदून काढण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू हाताळला जातोय, फुलर लेनचा डॉट बॉल, चांगली गोलंदाजी, कमबॅक केलंय. कमबॅक इज ऑलवेज स्ट्रॉंगर दॅन द सेटबॅक. क्रिकेटमध्ये कमबॅक खूप महत्वाचं असतं, ते मात्र गौरव साळके यांनी केलंय. त्यांचे वडील देखील कराड ग्रामीण मधील एक मोठे खेळाडू होते, गोलंदाज म्हणून त्यांचं देखील नाव आहे. आता त्यांचा पुत्र. हा चुकीचा चेंडू हाताळलाय. गणेश शिंदे यांना तुम्ही लेंथ चेंडू टाकू शकत नाहीये आणि गणेश शिंदे यांनी फेकून दिलाय चेंडूला डीप स्कोर लेग सीमारेषा पार. येतोय पाटण वॉरियर्स साठी षटकार. सदतीसावा धाव फलकावर गणेश शिंदे नाबाद 25. हा पहा प्रेक्षकांच्या भेटीला चेंडूला पाठवलाय. 4 षटकार आले जरूर. 1 टू गो. गौरव साळके, हा चेंडू हलक्यात आणि ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हर आहे, डीपला एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. दोळीचा प्रयत्न होतोय भरत कुराडे यांच्या माध्यमातून. विलक्षण वेगाने 2 धावा प्राप्त केल्यात. या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 26 धावांचं महागडं षटक. 2 षटकांचा होतोय खेळ समाप्त. बिनगडी बाद 39. तो ज्यावेळेला तुमच्या समोर एखादा मातबर खेळाडू असतो ना, त्यावेळेला तुम्हाला शिकायला मिळतं आणि ते त्यांच्या क्रिकेटच्या करिअरमध्ये शिकावं लागेल. कारण तुम्ही धावा देता, त्या किती देता ते महत्त्वाचं नसतं. कारण स्टुअर्ट ब्रॉड यांनी 6 चेंडूवर 6 षटकार खाल्ल्यानंतर त्यांचं कसोटी करिअर पहा तुम्ही, तुम्हाला कळेल की ज्यावेळेला एखादा बॉलर गोली रन्स देतो त्यानंतर तो मात्र उठावदार होतो. पहिला चेंडू रुपेश भावके यांचा पायावर होता आणि भरत कुराडे यांच्या बॅट मधून मिड विकेट क्लिअर करत असताना 6 धावा, षटकार.
पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. शॉट ऑफ जॅक करण्याचा प्रयत्न, एकदा मात्र प्राप्त केली जाईल. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल धाव. वेलकम, सुस्वागतम गोल्डन मॅन ऑफ पाटण तालुका. मी विनंती करेन गोपीदास सूर्यवंशी साहेब या आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट आपटी बार पाहायला मिळतोय. इथे मात्र पहा वेगळ्या दाटणीचा फटका खेळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल आणि या वन पर दी ओव्हरचा देखील इशारा केला जातोय. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे आधारस्तंभ, एक क्रिकेटकडे व्यक्तिमत्व आहे, क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व. आज व्यावसायिक म्हणून जेवढे यशस्वी आहे तेवढेच क्रिकेटवरती असलेलं प्रेम आज सातत्याने त्यांच्या माध्यमातून पाटण तालुक्यामध्ये मोठ्या मोठ्या स्पर्धा होतात. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, बॅटची कडा लागली आहे. चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल. यष्टीरक्षकाला चकवून एक सिंगल धाव. टीमची धावसंख्या धावफलकावर तब्बल 48 धावा. गणेश शिंदे नाबाद 28, भरत कुराडे नाबाद 7, रुपेश भावके मॅन फ्रॉम गोगाव त्यांना चांगलं षटक हाताळायचं आहे. 3 चेंडूमध्ये त्यांनी धावा खर्च केल्यात 9. कमी गतीने टाकलेल्या चेंडू गतीमध्ये केलं होतं परिवर्तन, परंतु गणेश सुरेश शिंदे यांना फारसा फरक पडणार नाहीये. कमालीचा फटका चेंडू, मिड विकेट सीमा पार, षटकार. वर 54. हा देखील सलगचा दुसरा लेंथ बॉल पिक केला आणि त्याला टिक केला 6 धावांसाठी. गणेश शिंदे ब्रँडेड स्ट्रोक, षटकार. कधी धावांचं लक्ष सेट केले जाईल. समोर भरत कुराडे, अद्याप एकही गडी बाद झाला नाहीये. चांगली सुरुवात पाटण वॉरियर्सची. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, संदीप साळके सातत्याने चुका करतायत. 9+1 या 2 धावा मात्र अवांतर स्वरूपात जोडल्या जातात. 69 धावा, 69 रन्स ऑन बोर्ड. आज पाटण तालुका, कराड तालुका दोन्ही तालुक्यातील प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत असताना शॉट ऑन पूल करण्याचा प्रयत्न, फटका फासलाय. अमित राज चव्हाण चुकी करणार नाहीयेत, परंतु नो चेंडू आहे. म्हणजे इथे काय घडलंय पहा, इथे नो चेंडू होता म्हणजे फ्री हिटचा चेंडू होता. गणेश शिंदे यांना वाटलं की हा झेल पकडलाय का, परंतु थोडेसे दमले आहेत गणेश शिंदे. कारण काल त्यांनी अक्षरशः आजारी होते, डॉक्टरकडे गेले, औषध घेतलं, मेडिसिन घेतलं आणि त्यानंतर आज आपल्या तालुक्यासाठी दाखल झाले. टीमची धावसंख्या 70. संदीप चाळके यांचा महागडं षटक. इथे मात्र पहा ज्या प्रकारे गणेश शिंदे यांनी चेंडूवर केलाय प्रहार, चेंडू सीमारेषा पार. पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट मध्ये गणेश सुरेश शिंदे यांच्या बॅट मधून येत आहेत. अर्धशतकीय खेळी, 50 धावांची विध्वंसक अष्टपैलू खेळ करत असताना अफलातून फटकेबाजी. पहा प्रेक्षकांची मान्यता असताना 17 चेंडू मध्ये नाबाद 50, 7 षटकार. सात षटकारच्या मदतीने 50 धावा. हा देखील चेंडू पुन्हा हातावा लागेल कदाचित. हा देखील नो चेंडू आहे. 9+1, 2 अवांतर धावा. आजच्या दिवसातील सांघिक धावसंख्या सर्वोच्च नोंद केली जाते. टीम पाटण वॉरियर्स टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले तब्बल 78 धावा, 79 रन्स ऑन बोर्ड. सरळ बॅटचा केलाय वापर, चेंडू करतोय बिडॉफच्या डोक्यावरून हवाई सफर 7 धावांसाठी खणखणीत येतो षटकार. विलासजी सूर्यवंशी साहेब यांच्या माध्यमातून या अर्धशतकीय खेळीसाठी तब्बल 1001 रुपयांचं पारितोषिक. थँक्यू सो मच विलासजी सूर्यवंशी साहेब. गणेश शिंदे यांच्या अर्धशतकीय खेळीसाठी वेल पेड.
हा देखील मोठा फटका घ्यायचा प्रयत्न, फटका फसला, डीप पॉइंट आहे त्यांना, शतरक्षक वेगाने चेंडूवर आले, चेंडू हातातून निसटलाय, द्वेषचा प्रयत्न इथे मात्र करायचा आहे, धावची संधी असेल, डायरेक्ट हिट आणि ते मात्र गणेश शिंदे वैयक्तिक 57 धावा करून होतील धावबाद, परंतु ज्या प्रकारे त्यांनी खेळ केलाय एक उल्लेखनीय कामगिरी करत असताना आपल्या संघाला मात्र 85 धावा झाल्या धाव फलकावर, 86 धावांचं लक्ष असेल विजयासाठी टीम श्रेयस 11 कराड ग्रामीण. गणेश शिंदे यांनी आपल्या या खेळीमध्ये 20 चेंडूमध्ये 58 धावांचा विध्वंसक खेळ केलाय. वेल प्लेड, अभिनंदन. गणेश शिंदे यांना आणि पहा ज्या प्रकारे त्यांनी खेळ केलाय, त्यांच्या डगआउट मधून टाळ्या वाजतात, वी फॉर विक्ट्री. आणि पहा मिस्टर पीटीपीएल चॅम्पियन खेळाडू आहे आणि पहा अगदी प्रेक्षकांची मानवंदना, टाळ्यांचा गजर. तुम्ही चांगला खेळ करा, तुमच्यासाठी टाळ्या वाजतात, डगआउट मधून प्रत्येक जण त्यांना शाबासकी देतोय. काल अगदी त्यांनी ग्लुकोज लावला बॉस आणि आज आपल्या तालुक्यासाठी मैदानामध्ये दाखल झाले आणि 20 चेंडू मध्ये 58 धावांची विध्वंसक. मजा येईल या मॅचला. कारण दुसऱ्या बाजूला कराड ग्रामीण अभिजित हेनुकलेट, टायगावचा टायगर, अमितराज चव्हाण आणि संपूर्ण टीम देखील चांगल्या टच मध्ये. 86 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. ज्यांच्या माध्यमातून मालिकावीर मिस्टर PM RBMB साठी रोख रक्कम आपल्याला पारितोषिक पुरस्कृत केलेली आहे, ती तब्बल 3000 रुपयांचं. आदरणीय श्री बजरंगजी कीर्तत साहेब यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. पश्चिम जावली क्रिकेट संघटनेचे खजिनदार, एक क्रिकेटमध्ये व्यक्तिमत्व आहे आणि सातत्याने त्यांच्या माध्यमातून विविध स्पर्धांना चांगलं सहकार्य लाभतं. अभिनंदन आणि खूप सारे शुभेच्छा. राकेश दादाचा देखील आम्ही सन्मान घेत आहोत, ते देखील आज या स्पर्धेला पश्चिम महाराष्ट्र मान्सून प्लासला उपस्थित आहेत. थँक्यू व्हेरी मच, खूप खूप धन्यवाद. चला पाटण वॉरियर्स फिल्डिंग लावून घ्या, जास्त वेळ घेऊ नका. 24 चेंडू मध्ये तब्बल पाठलाग करायचा आहे 86 धावांचा. कॅप्टन 26 चला फिल्डिंग लावून घ्या. हॅलो, पहिलं षटक घेऊन अण्णा कंक, पान फॉर्म बनपुरी समोर बॅटर आहेत प्रणव पवार. चेंडू शॉर्टआर्म जॅक करण्याचा प्रयत्न, मिडॉनला गणेश शिंदे वेगाने चेंडूवर गेलेत, एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. ज्या प्रकारे या षटकामध्ये अण्णा कंक यांनी गोलंदाजी केली, अभिजित हिनुकले ज्यांच्यावर खूप जबाबदारी होती, निर्भर होती टीम श्रेयस 11 कराड ग्रामीण, त्यांनी ते मात्र पहिल्या षटकामध्ये बाद झालेत आणि सुरुवात मात्र पाटण वॉरियर्ससाठी चांगली राहिली. 3 सामने जिंकलेत.
हा देखील परफेक्ट बुंद्यात टाकलेला चेंडू, इट्स अन प्लेबल डिलिव्हरी, काठी काढले, त्रिफळा उद्ध्वस्त. सुनील साळके बॅक टू द डगआउट. पण पाहताय पाऊस नाहीये, त्यामुळे पाऊस नसेल तरी लोक छत्री उडून बसतात आणि पाऊस आल्यावर छत्री उघडतात. हे भारी आहे. इथे मात्र स्वागत करणारा चेंडू पहा, अगदी वेगवान तेजतर्रार चेंडू अपील तर केली आहे. एस्टनच्या मागे पाटण क्रिकेटचा मॅक्सवेल, संदीप बावडेकर यांनी डॉट बॉल, पंचांना स्वारस्य नाहीये. आणि अण्णा कंक आज मात्र ज्या प्रकारे त्यांनी या चौथ्या सामन्यामध्ये देखील पहिल्या षटक हाताळत असताना गोलंदाजीचा इथे बोलबाला राहिलाय. वेगवान गोलंदाज. दोस्ती 11 कराड, महाराजा 11 भोर आपण सज्ज राहायचे. दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती असेल, या मॅच नंतर लगेच आपला सामना असेल. इथे मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, एवढा आपटलाय चेंडू की सरळ बिल्डिंग मध्ये जा गेलाय. वाईट +1, 2 अवांतर धावा आणि या 2 धावा इथे मात्र पाहायला मिळतात. आणि रबर बॉल मध्ये एक गोष्ट होतात, तुम्ही टेनिस बॉल एवढा आपटा तो एवढा वर जाणार नाहीये. रबर बॉल हलका असतो, बाउन्स चांगला असतो, त्यामुळे ही गोष्टी होतात. हा देखील आपटी बार. इथे मात्र नो चेंडूचा इशारा केला जातोय. नो +1, या 2 अवांतर धावा. फ्रीडचा चेंडू असेल. टीमची धाव संख्या धाव फलकावर 6. 1 टू गो. 5 चेंडू अखेर 6ला 2. राकेश भावके मॅन फ्रॉम गोगाव, त्यांना धावा कराव्या लागतील कारण लक्ष पार करायचे तब्बल 86 धावांचं. 1 टू गो. शेवटच्या चेंडूवर, फ्रीडच्या चेंडूवर प्रहार केला राकेश भावके यांनी. चेंडू हवेमध्ये. गणेश शिंदे चांगला चेंडूचा अंदाज घेतला. वॉट अ कॅच, परंतु नुकसान होणार नाही. धावपाची संधी असेल इथे, धावपात होत आहेत का हे पाहायचं आहे. फलंदाज असतील सुरक्षित. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द आफ्टरनून. झेल जरूर टिपलाय गणेश शिंदे आणि परंतु विकेटचं होणार नाहीये नुकसान. शेवटच्या चेंडूवर आल्या 2 धावा. टीमची धाव संख्या 8. 18 चेंडू मध्ये आता 78 धावांचं मोठं लक्ष. 78 रिक्वायर्ड इन रिमेनिंग 18 बॉल्स. टीम श्रेयस 11 कराड ग्रामीण. मानपम पाटील अवॉर्ड. 18 मध्ये 78 ची गरज आहे. पहिला चेंडू ऋषी पाटील यांचा चांगला टप्प्यावर, अतिरिक्त उसळी देखील प्राप्त होते. मी कौतुक करेन यष्टी रक्षक संदीप बावडेकर, पाटण क्रिकेटचा मॅक्सवेल. आजच्या दिवसामध्ये त्यांनी देखील प्रभावित केले यष्टींच्या मागे, कारण या पावसाळी क्रिकेटमध्ये रबर बॉलला स्टंप जवळ उभं राहून यष्टी रक्षण करणं सोपं नसतं, त्यांनी केलंय. हा देखील आपटी बार होता. वेगवान चेंडू. इथे मात्र फलंदाज यष्टी रक्षकाला बीट करून चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये 22 स्वरूपात 1 धाव. एक सिंगल धाव मात्र प्राप्त होते. राकेश भावके त्यांच्या साथीला आहेत प्रणव पवार, ते कासार शिरंबेचे आहेत. दुसऱ्या बाजूला राकेश भावके मॅन फ्रॉम गोगाव गोलंदाजी करतायत. पाटील अवॉर्डचे ऋषी पाटील. हा देखील चेंडू काहीसा खाली राहिला. यष्टी रक्षक संदीप बावडेकर यांचा चांगला प्रयत्न. डॉट बॉल. निर्धाव चेंडू जे होते सांगता. हे तालुक्याचं क्रिकेट आहे पहा. आज ज्या प्रकारे पाहिलं तर स्लिप मध्ये तैनात आहेत गणेश शिंदे मॅन फ्रॉम मराठवाडी. यष्टांच्या मागे टेटमेवाडीचे खेळाडू संदीप बावडेकर. 2 तालुक्यांचं लक्ष. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू 22 स्वरूपात 1 धाव मात्र प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये दुहेरी अंकांमध्ये धाव संख्या जाऊन पोहोचते 10 धावा.
10-2 पाठलाग करते श्रेयस 11 कराड ग्रामीण 86चा. हाफ टॅकल चेंडू होता, पंच केलाय स्वतःच्या गोलंदाजीवर. मागे धावत जात असताना चेंडूवर आले नाहीयेत ऋषी पाटील. एक धाव प्राप्त होईल, एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावर 1च्या मदतीने नेल्सन नंबर ऑन स्कोरबोर्ड 11-2. 4 चेंडूवर अवघ्या 2 धावा खर्च केल्यात ऋषी पाटील. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, वेगाने चेंडू हाताळला जातोय. पुन्हा एकदा 22 स्वरूपात 1 धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावर 1ने पुढे जात असताना 12. बारा चेंडू मध्ये आता विजयासाठी हे समीकरण आहे तब्बल 74 धावांचं. क्रिकेटमध्ये अशक्य असं आव्हान 12 मध्ये करायचंय 74. सचिन असवले मान फ्रॉम जुळेवाडी गावचे खेळाडू आहेत. 12 मध्ये 74 म्हणजे इथून आता आक्रमण करण्याशिवाय पर्याय नाहीये. 12 मधले 12 बाहेर मारले तर 72 होतात, 2 एक्स्ट्रा येतील. पहिला चेंडू वेगवान, दिशा खराब आहे सचिन असवले यांची. व्हाईट बॉल, एक अवांतर आले. आता 12 मध्ये करायचे आहेत विजयासाठी धावा 73. हा मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न प्रणव पवार यांचा, परंतु हा सचिन असवले यांचा वेगवान चेंडू. सचिन असवले म्हणजे एक असे खेळाडू आहेत पडण तालुका क्रिकेटमध्ये फलंदाजी असो गोलंदाजी असो क्षेत्ररक्षण असो तिन्ही फील्ड मध्ये चांगल्या कामगिरी करतात. हा पहा कमी गतीने टाकलेला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा, थोडासा आतमध्ये आला. डॉट बॉल. निर्धाव चेंडू जे होते सांगता पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पहिला पर्व सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून त्यांचा गौरव केला होता. इथे मात्र चांगली गोलंदाजी सचिन असवले. हा चेंडू शफल होऊन खेळायचा प्रयत्न, खाली राहतोय. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी सचिन असवले. पहिल्या 3 चेंडूवर अवघी 1 धाव खर्च केली सचिन असवले यांनी. वेलकम आबाजी सुपोडे साहेब, आपलं देखील स्वागत आहे. या मुख्य व्यासपीठावर यायचंय. हाफ टॅकल चेंडू होता, बॅकफुटला जाऊन पंच केला. क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑफला जेलची संधी असेल आणि ऑड कॅच. अप्रतिम, अद्भुत, अविश्वसनीय जेल टिपलाय राज कळंत्रे. टिपलाय जेल आणि संपेल खेळ. प्रणव पवार जेल बाद. कॅप देखील पकडली आणि झेल देखील पकडलाय. चांगला क्षेत्ररक्षकाचा अगदी नजारा पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज महिम आले तर बॅटिंग साठी. इन ॲट नंबर 5. पहिल्या चेंडूवर महिम यांनी पुढे सरसावून केलाय प्रहार. चेंडू डीप पेस्ट कव्हर 6 धावांसाठी येतोय. पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्टचा षटकार. विजयदादा सुर्वे साहेब, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. या मुख्य व्यासपीठावर. वेलकम, सुस्वागतम. हा चेंडू मात्र बॅक टू द बॉलर. कोणती धाव इथे प्राप्त होणार नाहीये. चांगलं कमबॅक करत असताना सचिन असवले. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये केली आहे सचिन असवले. जुळेवाडीचे खेळाडू. 6 चेंडू मध्ये 67 धावांची मोठी आणि अशक्य असा आव्हान. 67 रिक्वायर्ड इन लास्ट 6 बॉल्स. वेलकम आबाजी सुपोडे साहेब. या बॉस तुम्हाला बोलवत आहेत म्हणजे पहा किती प्रेम आहे तुमच्यावर. आज दोस्तीचा दिवस आहे. कारण कुठे प्रीमियर लीग आयोजन करण्यामध्ये या व्यक्तिमत्वांचा मोठा वाटा असतो. आणि या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट मध्ये प्रत्येक गावाचं लक्ष आहे, प्रत्येक तालुक्याचं लक्ष आहे. बाबूराव पाटील मॅन फ्रॉम चिंती. अंतिम षटक. राकेश भावके मॅन फ्रॉम गोगाव. 6 मध्ये करायचे 67. अशक्य. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता. बॅटची कडा लागली. 1 धाव गोशांकी क्षेत्रामध्ये. आता सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे.
मॅच आता पूर्णपणे खुली झाले. तब्बल किती धावांच्या फरकाने हा सामना पाटण वॉरियर्स जिंकेल. लीग पद्धतीचा शेवटचा सामना. शॉर्ट बॉलवरती प्रहार केलाय. भरत कुराडे आहेत काऊ कॉर्नरच्या दरम्यान आणि ते मात्र चांगला झेल टिपलाय. फलंदाज राकेश बावके. झेल बाद. काय प्रेक्षक वर्ग आहे पहा. ज्या प्रकारे या तमाम प्रेक्षक वर्ग या गरुंदेच्या मैदानामध्ये उपस्थित आहे तर सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत. पहिला चेंडू रुपेश भावके यांनी हवेमध्ये मारलाय आणि चेंडू मिड विकेट काऊ कॉर्नरच्या दरम्यान 6 धावांसाठी होईल फरार. षटकार. चेतन बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. इथे अतिरिक्त उसळी प्राप्त होते बाबूराव पाटील. आता सामना मात्र खुला झालाय. या मॅच मध्ये 2 मध्ये करायचे 60 धावा. सामना टीम पूर्णपणे पाटण वॉरियर्स संघ विजयाच्या दृष्टिक्षेपामध्ये आहे. फ्रंट फुटला येऊन चांगला पंच केलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील. राज कळंत्रे चांगले क्षेत्ररक्षक आहेत. टिपलाय झेल. फलंदाज बाद. सामना जिंकलाय टीम पाटण वॉरियर्स यांनी. साखळी फेरीतील सर्व सामने जिंकणार आजच्या दिवसातील एकमेव संघ आहे पाटण वॉरियर्स. अभिनंदन. हार्ड लक बॅड लक टीम. श्रेयस 11 कराड ग्रामीण. थँक्यू सो मच मोहनरावजी नाईकवाडी साहेब मामा. आपल्या मनापासून आभार. तुमच्यामुळे हा संघ या पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट मध्ये खेळला आणि सर्व आम्ही प्रत्येक संघ मालकाचे पुरस्कर्त्यांचे आभार मानतो.